तुझा आई आणि बा हा इथं. आम्हाला जे सांगितलं ते सांग बघू सगळं. ए पोरा, सांग आम्हाला खरं काय ते. कुणी मारलं तुला का तू बाहेर कुठे पडलास? सांग. मी पडलो नाही, मला अक्षरा मॅडमनेच मारलं. माझं डोसकं बेंचवर आपटलं. माझ्या कपाळाला बेंचचा कोपरा लागला. उगी बाळा उगी उगी बाळा उगी. अहो गप काय असं सांगा की तुम्हाला खरंच असं वाटतंय काय की मास्तरीन माझं आयुष्य आमच्यामुळं बरबादच झालंय असं? हो, मला असंच वाटतं. आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. माणसं न पारखता अक्षराचं लग्न लावून देण्याची घाई केली आम्ही. सुरुवातीला एवढं काही वाटलं नाही, पण आता असं वाटतंय की चुकीच्या घरात मुलगी दिली आम्ही. नाही हो बाबा, असं नाही आहे. तुम्ही पोरगी चुकीच्या घरात नाही दिलेली आहो, काय बोलताय? तुमच्या घरात तिला चांगली वागणूक मिळत नाही. अहो असं नाही आहे बाबा. हे बघा काय आहे आणि काय नाही ना हे मला चांगलंच कळलंय. तिला शिकलेल्या मुलाशी लग्न करायचं, पण परिस्थितीमुळं तिला तुमच्याशी लग्न करावं लागलं. तिच्यासाठी बाकी सगळ्या गोष्टी नंतर, आधी तिचं शिक्षण आणि तिचं प्रोफेशन. अहो हाडाची शिक्षिका आहे ती, आणि तिची सोयरीक आम्ही अशा घरामध्ये करून दिली की ज्या घरात शिक्षणाचा गंध सुद्धा नाही. अहो तुम्हाला शिक्षणाचा गंध नाही, शिक्षण नाही, त्यामुळे वागायची तऱ्हा नाही तुम्हाला. हे बघा, तुम्ही तिच्याशी जे वागत आहात ना ते बरोबर नाहीये. आणि तुम्ही वागताय ते बरोबर आहे. आम्ही काय केलं? तुम्ही जाऊन आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दिल्या बाबा, ते बरोबर आहे का? सरकार, हिनं माझ्या पोरावर हात उचललाय. लय मारलंय बघा माझ्या पोराला. तिला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात द्या. मी असं काही केलं नाहीये. उगा खोटं बोलू नको तू. मी खोटं नाही बोलते, मी खरं सांगते. मी याला मारलेलं नाहीये. मग काय माझं पोरग खोटं बोलतोय वे? हो, तो का खोटं बोलतोय हे मला माहित नाही, पण तो खोटं बोलतोय. संकेत सांग ना बाळा, खरं सांग सगळ्यांना. काय झालंय? काय लागलंय तुझ्या डोक्याला? हे बघ, तुम्हा मित्रांमध्ये भांडण वगैरे झालं का? आधी मला बी असंच वाटलंय की पोराढोरांची भांडणं झाली असतील.